महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढचे 48 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे। पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर आणि तीव्रता वाढली आहे, त्यामुळे राज्यातील सगळ्याच भागांमध्ये सध्या पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते। पूर्व विदर्भासह मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगला झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक वातावरण आहे। दरम्यान पुढच्या 48 तासांनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल, अशी ही माहिती वेधशाळेने दिली आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण, गोवा, त्यानंतर घाटमध्ये आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज आणि उद्या घाट एरियासाठी एक्स्ट्रीमली हेवी पावसाची शक्यता आहे, म्हणजेच रेड अलर्ट दिला गेलेला आहे। आणि उत्तर कोकणातील काही जिल्हे ज्यामध्ये पालघर, रायगड असेल, इथे सुद्धा रेड अलर्ट आहे। आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जे रेन शॅडो किंवा पर्जन्य छायाचे जिल्हे आहेत, तिकडे पावसाचं प्रमाण मागील काही दिवसांपेक्षा वाढलेलं आहे, परंतु ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचंच आहे। त्यामुळे महाराष्ट्रात खास करून कोकण भागामध्ये आता थोडीशी काळजी घ्यायची आहे, पण 2 दिवसांनंतर हा सगळा जोर कमी होणार आहे। दरम्यान रायगडमध्ये महाड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये प्रचंड पाणी साचलंय, ते आपण पाहतोय। मुंबई गोवा महामार्ग लगतच्या करंजखोल गावचा अंतर्गत रस्ता आणि महाड रायगड रोडवरचा नातेखिंड परिसर इथे सुद्धा रस्त्यांवरती खूप पाणी साचलंय।